आज मी चाललोय माझ्या आजीसोबत वाडीमध्ये. हे ठेव ना. आता झावलीचा भारा मिनी घेतलाय, आजीला वजन लागलं. आज मी चाललोय माझ्या आजीसोबत वाडीमध्ये नारळाच्या झावल्या आणायला आणि कन्नमुले आणायला. तर नक्कीच ब्लॉग शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आशा करतो तुम्ही सगळे ठीक आहेत. तर मित्रांनो, या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर मित्रांनो, पाहू शकता तुम्ही पहिल्या पावसाचं असं हे हिरवगार रान झालेलं आहे. खूप छान असं पाहू शकता मित्रांनो, नेचर किती सुंदर आहे. ती झावली कशी आहे बघ ना. आ हे ठेव ना. पाहू शकतात कन्नमुले एवढे काढलेले आहेत. ह्याला तुमच्याकडे काय सांगतात नक्की कमेंट करून सांगा. ह्याला आमच्याकडे करिंदे सांगतात, कडवे करिंदे. ह्याला बॉईल करून खाणार, ह्याच्या वड्या बनवणार. ते कसं बनवतात प्रोसेस ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की पाहायला मिळेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पाहू शकतात एवढे सारे भेटलेले आहेत आम्हाला कन्नमुले. पाहू शकतात. तर कन्नमुले भेटलेले आहेत खूप सारे, थैली भरून आहे, एवढे मिळलेले आहेत. तर पाहू चला आजी काय करते. आजीजवळ जाऊया आपण आता. आजी बोलवते आपल्याला. तर चला पाहू आपण. तर पाहू शकतात मित्रांनो, 2 आंबे मिळाले. आजी घेऊन आली तिकडून, आजीला मिळाले हे आंबे. तर मित्रांनो, फायनली नारळीच्या झावल्या भेटलेत घरासाठी. तर पडगी बांधणार आहेत आम्ही लाकडा ठेवण्यासाठी, त्यासाठी ही नारळाची झावली. तर आजी पाहू शकतात भारा बांधते झावल्यांचा. काय मित्रांनो, वाडीमध्ये झावल्या पण मिळाल्या, नारळीच्या झावल्या आणि कन्नमुले सुद्धा मिळाले. आणि हे आंबे आजीने आणले हे सुद्धा मिळाले. तर आता आम्ही निघतो घरी, मी आणि आजी. थोड्या वेळ बसतो आणि पाणी पितो आणि निघतो घरी. ती पहा आजी येते पाठवून. पक्षी जाय दिगंधरा, बालकासियानी चारा. पक्षी जाय दिगंधरा, बालकासियानी चारा. घार हिंडते आकाशी, घार हिंडते आकाशी. झाप घाली पिल्लांपासी, झाप घाली पिल्लांपासी. आता झावलीचा भारा मी घेतलाय, आजीला वजन लागलं म्हणून. पाहू तर आता पोचतील आम्ही घरी. तर पाहू शकता मित्रांनो, करिंदे कापायला लावलेत, करिंदाच्या वल्या पाडायला लावलेत. पाहू शकता मित्रांनो, वल्याला रखाडी ही लावली जाते. तर मित्रांनो, प्रोसेस खूप मोठं असते, मेहनत तर लागतेच, पण खायला खूप छान लागतात. तर पाहू शकता मित्रांनो, चुलीवर ठेवलाय टोप, टोपात ठेवलाय पाणी, पाण्यात ठेवल्या वल्या. आता शिजतात ते. तर मित्रांनो
पाहू शकतात करिंद्याच्या वल्या चुलीवरती बाफायला ठेवलेत. हे बाफून झाल्यावर उद्या पुन्हा परत ह्याला धुवून पुन्हा बाफणार की जेणेकरून ह्याचं कडूपणा हे जे आहे ते निघून जाईल. तर मित्रांनो, तुमच्या घरी करिंद्याच्या वल्या बनवल्यात का? कधी कधी तुम्ही खाल्यात का? खाल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, करिंद्याला तुमच्याकडे तुमच्या भाषेत काय सांगतात कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.